नमस्कार मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख जी काही फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी आहे ती आता विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा करण्यात आलेली आहे। तर त्याचं स्टेटस जे आहे ते कशा पद्धतीने चेक करायचं त्याची या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। जर आणि काही फॉर्म अप्रूव्हल झाला नसेल तर त्यावरती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर आता इथे या ठिकाणी मी जी काही ॲप्लिकेशन नंबर टाकून लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतो। तर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता ज्या विद्यार्थ्यांची आणखीन सुद्धा जी काही फर्स्ट इन्स्टॉलमेंट आलेली नाही तर त्यावरती सुद्धा मी माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर श्रीकांत चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑल करा व व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे माय अप्लाइड स्कीम या टॅबवरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अंडर स्क्रुटिनिटी ॲप्लिकेशन्समध्ये नो अंडर स्क्रुटिनिटी ॲप्लिकेशन्स असं दाखवत आहे। आता म्हणजे हा फॉर्म या ठिकाणी कुठलाही फॉर्म दिसत नाही आहे, म्हणजे ॲप्लिकेशन दिसत नाही आहे, म्हणजे तो एक तर रिजेक्ट स्टेटसमध्ये गेलेला आहे, रिजेक्टेडमध्ये किंवा अप्रूव्हल ॲप्लिकेशनमध्ये। मग रिजेक्टेडमध्ये पाहतोय तर रिजेक्टेडमध्ये नाही, म्हणजे 100% अप्रूव्हल ॲप्लिकेशनमध्ये हा फॉर्म दिसायला पाहिजे। आता अप्रूव्हलमध्ये कधी दिसतो जर तुमचा अंडर DDO दाखवत असेल तर। आणि आता जी काही स्कॉलरशिप आहे ते या ठिकाणी दाखवत नाही, म्हणजे तुम्हाला स्टेटस चेक करण्यासाठी माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री या टॅबमध्ये जायचं आहे आणि जी काही 23-24 या पर्यावरती करून सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता इथे पण अंडर स्क्रुटिनिटी ॲप्लिकेशन्स, अप्रूव्ड ॲप्लिकेशन्स आणि रिजेक्टेड आणि फंड डिस्ट्रीब्यूट असे ऑप्शन दाखवत आहेत। अप्रूव्डमध्ये जी काही आहे स्कॉलरशिप ती दाखवत आहे की बिल अमाऊंट क्रेडिट टू फुल अकाउंट, सेन्सिटिव्ह बेनिफिट्स वगैरे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 38,000 रुपये दाखवत आहे। तर त्याचबरोबर फंड डिस्ट्रीब्यूटमध्ये जी काही स्कॉलरशिप आहे ते या ठिकाणी इन्स्टॉलमेंट जी आहे ते तुम्ही पाहू शकता 12/2/2025 रोजी फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी आहे ती पेमेंट डन झालेली आहे, पेमेंट खात्यामध्ये क्रेडिट झालेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांची आणखीनसुद्धा जमा झालेली नाही त्यांच्यासाठी एक सर्वप्रथम तुम्ही तुमचं जे काही DBT लिंकिंग स्टेटस जे आहे ते तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचे आणखीनसुद्धा जमा झालेले नाहीत त्यांचे एक तर पोस्टामध्ये खाते काढून घ्या किंवा DBT स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह करून घ्या। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जी काही पेमेंट आहे ती जमा केली जाणार आहे। तर अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल करा। धन्यवाद।